नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल। आता पुढच्याच महिन्यात आचारसंहिता लागणार आहे। सगळ्या महाराष्ट्र राज्यभरात विधानसभेची तयारी सुरू आहे। आपल्यासोबत आज आहेत बोलण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता। आपण जाणून घेऊया की मनसेची काय भूमिका आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। सर्वप्रथम आपला सर स्वागत आहे। तर भावेशजी, आपण काय म्हणणार? राज साहेबांनी मोठं आवाहन केलं आहे की आपण बरेचशा ठिकाणीवर विधानसभेच्या तयारी करणार आहोत। मग कशा प्रकारे पालघर जिल्ह्यामध्ये आपली भूमिका अजून निर्णायक ठरली आहे? तुम्हाला माहितीच आहे, मागच्या लोकसभेला सभेमध्ये साहेबांनी घोषणा केली होती की सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामधून की येणाऱ्या विधानसभेच्या तयारीला लागा। तेव्हापासून आतापर्यंत आम्ही प्रचंड या विधानसभेमध्ये काम करतोय आणि आता पालघर जिल्ह्यामध्ये 4ही विधानसभेची आमची जवळपास तयारी झालेली आहे आणि आम्ही 4ही पालघर जिल्ह्यामधून आम्ही साहेबांना पत्र लिहून अहवालही पाठवलं आहे की 4 विधानसभा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत एकदम ताकदीने लढल्या जातील। अच्छा, आपण अजून एक प्रश्न घेऊया की जसं आपण लोकसभा निवडणुकीबद्दल बघितलं तर याच्यामध्ये पण महायुतीमध्ये आपण एक सहभाग घेतला। आता विधानसभाची काय आपली तयारी अजून काय ठरली आहे की नाही? नक्कीच लोकसभेला जवळजवळ 1.25 लाख मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बीजेपीला गेली। त्या अनुषंगाने आमची झालेली तयारी लोकसभेची या विधानसभेला आम्हाला निर्णायक ठरेल आणि बोईसर आणि पालघर ह्या आमच्या विधानसभा आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत। त्याचप्रमाणे विक्रमगड आणि डहाणू याची देखील आम्ही मागणी केली आहे। पालघर जिल्ह्यातील 4ही विधानसभा आम्ही लढू आणि निश्चित त्यामध्ये विजय मिळू। बिलकुल। आपल्यासोबत वरिष्ठ पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपण जर विचारला गेला तर आपण मनसेची भूमिका जर बघायला गेला तर पालघर असो किंवा बोईसर असो विक्रमगड असो कुठल्या विषयावर एक मनसे ठामपणे उभं राहणार आहे स्थानिक वोट बँक म्हणून? खरं म्हटल्यानंतर आता राजसाहेबांनी जो संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला त्यामध्ये साहेबांनी सांगितले 250 ते 250 सीट आपल्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये लढवायच्या आहेत। त्याप्रमाणे आपण पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड, डहाणू, पालघर आणि बोईसर या 4 विधानसभेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढण्याची 100% निवडून येण्याची आम्ही तयारी केलेली आहे। भावेशजी, जर आपला चेहरा आपल्या पक्षाचा एखादा आमदार निवडून आला तर याच्यामध्ये आपली काय असेल भूमिका? असं आपण एकंदरीतपणे जे विषय चालले आहे, समजा आता पालघरमध्ये वाढवण बंदरगाचा विषय आहे, याच्यामध्ये आपली कशी एक भूमिका असेल? नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच स्थानिक लोकांना घेऊन आणि मराठी हा विषय घेऊन जन्माला आलेला पक्ष आहे। त्याच्यामुळे पालघरच्या विकासामध्ये स्थानिकांना 100% 80% प्राधान्य कसं मिळेल आणि त्यांना रोजगार आणि त्यांना उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्रानं मराठी माणूस, स्थानिक भूमिपुत्र हा कसा सावरला जाईल किंवा त्याचं संवर्धन कसं होईल त्याच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विशेष करून लक्ष देईल। आणि झालं तर एक विषय अशी आहेत की जिल्ह्यामध्ये ग्रामीण पट्ट्यामध्ये अजून विषय जिल्हा निर्माण होऊन सुद्धा विषय तसेच आहेत, जसे पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, स्थलांतराचा विषय, हे अशा अनेक विषयांना धरून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरतो। बिलकुल। अजून एक प्रश्न आपण घेऊया की पालघर हा आदिवासी बहुल इलाका आहे, याच्यामध्ये स्थानिक जे लोक आहेत किंवा आदिवासी पट्टा आहे अजून वंचित आहे बरेचशे विकासापासून। याच्यामध्ये मनसेची काय भूमिका असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या हिशोबाने? सतत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपला पालघर जिल्हा ट्रायबल असल्या कारणाने सतत आदिवासी समाजाच्या बांधवांसाठी मागे उभी खंबीर असते। तुम्हाला माहिती आहे, प्रकल्प कार्यालय 2 आहे, त्या ठिकाणी कोणत्याही सत्ताधारी असो किंवा कोणताही पक्ष असो आजपर्यंत आंदोलन झालेलं नाही मिळत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पूर्णपणे त्याचं आंदोलन करते, लोकांना विविध योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करत असते आणि जर का राजसाहेबांवर विश्वास ठेवा तुम्ही एकदा, आणि चांगल्यातलं चांगलं तुम्हाला आम्ही इकडे कसं रोजगार उपलब्ध होईल यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रयत्न करत राहील नेहमी। जनतेला आपण शेवटचं काय आव्हान करणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत पालघर जिल्ह्याच्या मार्फत आम्ही पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील लोकांना आम्ही हे आवाहन करतोय की आतापर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली, फक्त आता राजसाहेबांवरती विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उमेदवार असतील त्यांच्यावर तुम्ही एकदा विश्वास दाखवा आणि तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही खात्री करतो। बिलकुल। तर हे होते आपल्यासोबत मनसेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता। आता यांचा ठामपणे भूमिका आहे की राजसाहेबांनी आवाहन केलं की 250च्या सीटच्या आसपास याच्यावर यांची भूमिका असणार आहे। आता बघूया की आचारसंहितेनंतर कशी काय भूमिका असते, महायुतीचं काय केवढा साथ असतो, बरेचशे गोष्टीवर आपण आता पुढच्या याच्यावर बघायला आपल्याला भेटणार आहे। नवराष्ट्र डिजिटलसाठी दुर्गेश पाठक, पालघर।